दिनांके बघा ताकद क्रतुम आक्रतुम आणि अन्यथा क्रतुम हे महाराजांचा महिमा आहे. हा ज्ञानोबराचा काय महिमा आहे? दारासून. मोतीराम महाराजाचा काय महिमा? हा बघा ना काय महिमा? निसर्गाला बदलून वर्षामध्ये 2 आंबे हे महाराजांचा महिमा आहे. मानवतराव महाराजांचा काय महिमा आहे? बघा ना हजारो माणसं हरिभजन हे ढवळीले ही महिमा आहे. भगवान बाबाचा काय महिमा आहे? पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी ही महिमा आहे. बघा आता काय महिमा आहे? हे द्वापार युग तीर्थयुगातलं महाराज सांगा. द्वापार युगातलं बघा आणि ते मनात मदतीना ते उतरी उग 25,000चा मोबाईल घाले चष्मा घालले लाईट गेली तर तांब्याला कोळशाने इस्त्री कराले मयासारखं कोणी हाय का म्हणाले. हा 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 महाराज म्हणजे आम्हा घरी खण हा परमात्मा हे महाधन एवढी ताकद. आणि एक वेळेस महाराजाला काही लोकांनी विचारलं महाराज तुम्हाला पटकी आहे उपरणी आणि धोत्र किती? महाराज म्हणजे आम्हाला पटका धोत्र शर्ट बंदी आणि चड्डी हे आम्हाला काहीच नाही. त्या माणसाला महाराज म्हणजे आम्हाला कपडे नाही रे आम्हाला सुडकी आम्ही सदैव सुडाके तुम्हाला 2 मिनिटं सांगू. मधल्या गाठी कुईटपणा बेकारीपणा आणि मध्ये का नाही कुचकापणा सोडून द्या. कुठलाच रोग येणार हे माणसाला जे धडकी लागली आहे ना ते मध्य बदमाश हा जे पटत हसत आहे का भंत करते बदमाश मोकळं राहा मोकळं हेच राहा. काहीच रोग येणार नाही लक्षात ठेवा. कार मी गाडीने जाऊ लागलो नाही गावाला लावतो ना. सकाळी लोक म्हणले महाराज सकाळी जाणार आता. सकाळी निघालो पिकाना टोकाना जोड्या रोड गाडी म्हणजे ड्रायव्हरला घेऊन गाडी स्टेशन का चालली म्हणजे डॉक्टर सदा म्हणाले म्हणजे हरभर खूप पाहिजे कमी होते कमी होत काम कोणाला नाही वाटायला. कोणाच्या घरामध्ये फ्रीज आलं महाराज कुठलं शहर पाणी बाया वाढायला तर गडी गुळू गुळू खाली गबूचे गबू उठलं तर बसाय ना बसलं तर उठाय ना
तास आधी गावात टीचर गाव कसं आहे चूल बनाय ना 2 तास हुंडाल बनाय ना घंटास नाही ना जास्त करेल हा आता काय लोक म्हणाले पहिलं शाळेवर पैसे घेत नव्हता आता कसं घ्याले पहिला होमगार्ड होतो आता एसपी झालो पहिला काय सांगा ना मला सांग आता तुम्ही का केलं पहिले पत्र होते स्नाप का टाकला इकडे रे तू मी आरबुटाला आरबुट आहे आता महाराज काय म्हणे मज दिनाते उत्तरी दिन मज पाम राशी जे मोठे माणसं असतात ते लहान म्हणतात म्हणून तुम्हाला सांगायला झाडे लावा झाडे जगवा जेवढी किंमत केळीला जेवढी किंमत उसाला जेवढी किंमत कापसाला जेवढी किंमत मिरचीला तेवढीच किंमत त्या तुळशीला द्या काय म्हणणं जेवढी किंमत शाळेला जेवढी किंमत मंदिराला तेवढी किंमत घराला एकही लेवलला ठेवा घर आणि मंदिर आणि शाळा मंडपामध्ये माणसं सुधरतात शाळेमध्ये घडतात जेवढी किंमत मुलाला एवढीच किंमत मुलीला काल मला एक जणाचा फोन आलाय महाराज आम्हाला मुलगा झालाय आणि बारशाला तुमचं कीर्तन ठेवायचे म्हणलं गुड्या मारू नको तुला फुकणारा जन्मला आहे नाच चाला शिका कुछ क्या उघडा नाचू नको राहा मला का मला 2 मिनिटात सांगा नरसापूर मध्ये 5 मिनिटाची पत्रकार परिषद घेऊ आपल्या गावात मड जर पडलं तर मड्याला वारं कोण घालते मुलगी फुकून कोण देते फुकून देते त्याला 7-12 का वारं घालते कुणाला त्यावर खाली तरी येत नाही घरी वांगे फुकणाऱ्याला 7-12 आणि वारे घालते तिला दे बेटी बचाव आणि बेटी पढाव पोराला सांगलो आपल्या नरसापूरच्या तमाम सुंदर मंदिर झालं 15 दिवसातला एक रविवार स्वच्छता अभियान लावा मंदिर ते बस स्टँड स्वच्छ आणि तमाम सगळ्या बहिणीला सांगालो मी तुमचा भाऊ आहे रोज सकाळी दार स्वच्छ करा दारात सडा टाका रांगोळी काढा आणि देवाचं चिंतन करा देव नाही ज्याचे चित्ती त्याची न पिके शेती सोने धरले होय माती हे नामदेवरायाचा अभंग आहे मी महाराष्ट्रातला कोणाही माझ्या लेखत मला देव नाही त्याची गच्ची धरतो येऊन मन देव नाही मन मला 2 मिनिटात सांगू घरात बसला हिंदू कसला शब्द पारा करून घरात बसते बघा जरा डोळे उघडा गावात राहतात ते मांजर शेतात राहतात ते रान मांजर गावात राहतात ते डुकर शेतात राहतात ते सत्यात राहतात ते माणसं सत्याच्या बाहेर राहतात ते रान माणसं लांबून बघत आहे लांबून प्रमाण नाही तरी काय कोरी स्वान सुखरे बापुरी खंती तेल करा कोणे गाडव उतरा म्हणून माळ काढून जगण्यापेक्षा माळ घालून मरा माणसासारखे जगावे माझं बोललं काय माणसासारखे म्हणजे काय नेमकं बैल बी कडबा खाते आणि भाकरी खाते प्रमाणे माझ्याकडे काही नित्य नियमावी अन्न खाय तो स्वान वाया मनुष्य पण बार वर्ष म्हणजे बैल आणि बाई बी एखाद्या तरी तुळशीला पाणी घालीत नाही नवऱ्याच्या पाया पडत नाही शेळीनं पाला खाल्ल्यावर बरोबर आहे का चूक आहे आता हे आम्हाला कीर्तन नाविला
बापाला जिवंतपणी बोल ना. हा आणि तेरवीला मोठ्याचे कीर्तन. हा आम्हाला म्हणावं लागेल भाव चांगला आहे, नाही म्हणावं तर पैसे दे ना. त्या बायाने तसं सुरू केलंय. फारकाला नेली बोल ना, गोड बोल ना, तर वडाला येडी. बरोबर आहे का चूक आहे? हा झोपीत कीर्तन जाऊ देत नाही, कीर्तनात झोप येऊ देत नाही. 3 चरण टाकली, 2 चरण किनार केले. बर महाराज दोघांना तेच म्हणायचे. मदतीना ते उत्तरी. मग आता लक्ष्मीच्या पाय हातात का? पण सांगू तुम्हाला तेच अभंगाचं तिसरं निसर्गाचे आपण तुम्हाला सगळ्याला पाठ आहे. चिठ्ठी करायची गरज नाही, मोबाईल टच करायची गरज नाही, सगळ्याला पाठ आहे. हा आता उत्तर बघा, पाय लक्ष्मीचे हातात का? हा सांगा ना याचं कारण. कुठली बाई असो नटायचा रुसायचा लईच ना, नट नट रुसणं. हा कधी बघा मालकाला फुल जीव घालायचे का हात जीव घालायचे बायाच्या मनात. तिच्या जर मनात नसल तर सोयाबीन गुळी टाकायला एकदम भात टाकणार आणि इकडे फिरणार ठिकाणा मोठा बाप ये घ्याय ना काय एकट्या माणसाला कुठवर पुढे पुढे करणार इथं कळलं लई पदर घ्यावं गाव मोठे म्हणून. लईची तर माणूस बघा ना नटायचा भरताना
मिनिटात माझ्याच नाही मी जर मला वाटतं चला चला मला येऊन सोडायचं 2 मिनिटात माणसं तयार होतात पण कुठलीच बाई तयार होत नाही इतक्या सोडून आमच्याकडे धरून तिकडे गेल्या तिकडे पण इकडे तुम्हाला दिसतं गुटखा मिळची कधी लक्षात ठेवा मग ह्या लक्ष्मीला लईचा अभिमान झाला तिला वाटलं मया असं रूपवान कोणीच नाही लई कुगली गबूच देव म्हणले बर चतुरा तू सांगता तुम्हा देव म्हणले बर त्यावेळेस टेवड ब्रह्म तपाती आहे त्या देवानं असं सुरू केलं तिला त्या अहंकारातला का अभिमान रूपाचा आणि नाटण्याचा म्हणून त्यावेळेस देवानं असं रूप धरलं बाबा 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 एवढं रूप धरलं एक सूर्य तेलंगणामध्ये निघो आंध्रात निघो कर्नाटक मध्ये निघो विदर्भामध्ये निघो महाराष्ट्रामध्ये निघो एकच सूर्य एक प्रकाश बघा किती देवानं असं रूप धरलं कोटी सूर्य तुझी येणे निडळी तुझी दंड 2 भोगावला मग काय म्हणजे एक देवा क्षमा करा देव म्हणजे क्षमा करतो पण एक कर सर्वस्वे करोनी सेवा अभिमान सांडोनी पाठवा पाय उपाच्या दैवा मग एवढं झालं आणि मग त्या आई साहेबांना देवाचे पाय पाय लक्ष्मीच्या तिशी यावे मला हे कसं आहे आम्हाला सांगा जे काम साहेबानं होईना ते काम ड्रायव्हर ते काम कोण करते ड्रायव्हर करते जे काम ड्रायव्हर करेना अरे पूर्ण कळलं का ती काम आई साहेब करते देवाचे एखादा भजन्या जर आपल्या सप्त्यातून जर हुक्का हुक्की करू लागला घरी फोन लावा ताई ते थरसोड करायला उठा उठी करायला डिटेक्ट करते आपण याला गेले का नसापूरला तुकडा खाऊन फिरत राहणार शिडीनं पाना खाल्ल्यावर भजन करायचं ठीक बाय बाय त्यानं त्याच्याशी म्हणून नको आता उभाच राहतो एखादा महाराज जरी येण्या गेला तारखीला महाराज दिला फोन
काय म्हणणं आहे? आमच्याकडे परभणीमध्ये एक गोष्ट घडली, 3 शिवा. ऐका, सोशल मीडियामुळे म्हणजे बोलणं झोक नाही. थोडा 1, दामपुरी 2, रेणकापूर 3 गावचा सप्ताह काम चालू झालाय. पूजेचं माझ आहे. तेवढ्या टायमावर तिथं लाईट नाही, सुविधा नाही, जनरेटर आणता येणार. पण जनरेटरला थोडा खर्च नाही ना, शेळीचं लग्न म्हैस उवाळी. काय करावं? मग तेवढ्या टायमात एक माणूस सकाळी उठून परभणीला गेला. खासदार साहेब प्रवासाला गेले, ताईकडे गेलं, बेडरूम मध्ये गेलं, रवीच्या घड्या कराले, किचन रूम मधून भांडी पुरा नादे. बाई म्हणजे बाबा हे आमचे काम आहे, तुम्ही का कराले? नाही बाई, रिकामं खाऊ नये म्हणाले, हा फुकट खाऊ नये म्हणाले. कधी लक्षात ठेवा. आणि तुम्हाला गव्हर्नमेंटला सांगू, सगळ्याचं कोणी फुकट खात नाही. पोरं असो, बाया असो, लेकी असो, सोयी राहिली असो. कीर्तन ऐका, भूपारती ऐका, प्रवचन ऐका, रामायण ऐका, मस्त हजर राहा. 3 टेप 2 टेप फुल जेवा. माझ्या बापाचं काही जायचं. 3-4 लोकांचं फुकट खाऊ नये. आत्या, बहीण आणि मुलगी आणि सप्ताह फुकट खायचं नाही. फुकट जर खाल्लं ना बाबा, ढाळच पोटा. प्रमाण द्या, प्रमाण द्या, प्रमाण माझ्याकडे. साखरी वाचून म्हणजे फुकटांना खात नाही पाहिजे. सोयऱ्यानं घरघर 10 पाहुणे आहे होते. माझ्या काय बापाचं बिघडलं ना, मागचा भात खा पण कीर्तन आहे. सप्ताह इकडं आणि टीव्ही बघत झिंगणांग टिंगणांग. आणि मागचा काय म्हणते, सत्याला गेले माय, कुठे गेली तर सत्याला. मग किती पाऊस पडाले. नापीक व्हायला त्याचं कारण. तुम्हाला एक सांगायला, भक्ती करा देव मिळत आहे, कष्ट करा दान होत आहे, अभ्यास करा मार्ग मिळतात. आता कोण्याही माणसाला काम नको वाटावे. पहिली आपली आजी, आपली माय आणि आपली आत्या सडा सारवण भोईसुऱ्या होत्या. झाडीत होत्या बाया येऊन सडा सारवण करायच्या. आता सडा गेलं, सारवण गेलं, फरशी पुसायची आली, झाडायचं बी नाही. त्या बोर्डात पिन खूप सारी असते आणि सगळा कचरा इकडे. काय नशीबवा नाही की, काय नशीबवा नाही. काम नाही वाटले काम. इथं कीर्तन चाललंय, अवश्य करा पण काम. 10 तासातून 5 मिनिटं अंगाला घाम येऊ दे. तुम्हाला रोग आला तर कधीही सांगा. आणि काही खाऊ नका केमिकलचं. युक्त आहार, नेम इंद्रियाची. किती झोपायचं नाही. दिवस निघाले तर खुंदरू खुंदरू झोपते. खुंदरू खुंदरू दिगीने उठ. कधी लक्षात ठेवा, बापाच्या आईच्या पिठावर एका ठेवू नका. बापाच्या प्रॉपर्टीला धक्का लागला नाही पाहिजे. पोरांना असं वागावं की बापाला खाली मारायची वेळ होती, आणि मुलींना असं वागावं की माईला खाली पापण्या पडायची वेळ होती, आणि शिष्यानं असं वागावं की गुरुचा अपमान होणे असं शिष्यानं वागावं. वाढवी महत्व वडिलाचे. मस्त काय नरसा पुढं बाकी ठिकाणी बघा. तेलंगणामध्ये कुठलंच मंदिर नाही. महाराज बी मंडपात, महाराजाची गाडी बी मंडपात. मला 62 वर्षामध्ये मी लई फिरलो. पण एकमेव मंदिर मला तुमचं दिसलं, मन भरूनच गेलं. नाही. आता घ्या
पण तुमच्याकडून परमिट घ्या. कधी लक्षात ठेवा हे बरोबर आहे का नंबर आहे. नाही तर मग आता माणसं तुझे कोणी घेऊ शकत नाही. कधी लक्षात ठेवा का म्हणजे सगळं झालं. आता दिवस आले हे म्हणजे किती वातावरण मला बघा नाही का दिसत तितकं माणसं बघा ना खाली तरी ट्रॅक्टरवर एवढे समाज जमवायला 2 तास खासदार आमदाराला आणि ते जाण्याच्या मुख्यमंत्र्याला किती खर्च येईल. एवढे 2 तास माणसं सांभाळायला किती खर्च येईल अंदाजा. किती बरोबर आहे का. मला 25 का येत नाही. का येत नाही मला 25. 5 लाख नाही 25 द्या. कधी लक्षात ठेवा काय वातावरण बोलतो बघा का जमाना चमच काय दोन्ही बदल घेते असं वाटायला वकीतच घ्यावं दोन्ही हे हाय काळ पण हात गोळा. कधी बघा रंगानं काळे पण हातात आवाज आहे ना. कसल्या माणसाला किती काय काय बसलेलं म्हणजे त्याच्या कुकड्या तुला गाजर माथी आपले माणसं खपटे करायचे. नाही बरोबर आहे का चूक आहे. आणि पिकरवाला विचार चांगलं भेटतं पण आपण दरवर्षीच बरोबर आहे गावात म्हणते का आपण काय बदललाय का तेच आहे. दुसरा होता गोरा मला सगळं माहिती आहे. बघा माझी आमची स्मरण जेव्हा 62 वर्ष झाली मला सगळं कळत दिसत ऐकू येत मला डॉक्टर म्हणला चांगलं खान मोकळ द्या. मला डॉक्टरने सांगितलंय माझा बाप सुद्धा म्हणला. कधी लक्षात ठेवा तेव्हा या बंगाचे 3 चरण केलं दिले का नाही शरण झाले का नाही 3 चरण वेगी आणा बापू बाहेर मध्ये नावते उतरली या पाहिजे 3रं चरण. चिंतन कळालं ना. देवाला झोप आली देवाला थकवा आला आणि देव निवांत त्या ठिकाणी झोपले. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले साधका ड्रायव्हरनं हायगाई केली 1 आई साहेबांना हायगाई केली 2. मग आता आई साहेबाकडे देव नाही शेषाकडे देव. मग शेषाला काय म्हणा